मित्रांनो नमस्कार. गुड न्यूज, बिग न्यूज अबाउट पवित्र पोर्टल. कुछ कम मिलेगा, कुछ गम मिलेगा, मांगा सिद्दत से है तो जरूर मिलेगा. आणि आता आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आपण शिवनिटी फाउंडेशनच्या माध्यमातून मागणी करत होतो, ती आता पूर्ण होते. आणि फक्त पूर्णच होत नाही तर त्याच्या संदर्भातलं पत्रक सुद्धा जारी झालेलं आहे. बरं, या विभागाच्या जागा तर येतीलच, त्याच्याबद्दल वादच नाहीये. ते सुद्धा आपण पाहूच या. सोबतच शिक्षक भरती 2025 स्टेट झालेली आहे, त्याच्या नियमामध्ये सुद्धा काही बदल होत आहेत आणि ते सुद्धा या परिपत्रकाद्वारे आपल्या निदर्शनास येत आहेत. ते सुद्धा पाहिजे असतील आणि जर तुम्हाला खरंच शिक्षक व्हायचं असेल तर एकच नियम स्वतःकडे ठेवा किंवा त्याच्यावर विश्वास ठेवा, ते म्हणजे सकारात्मक राहा. कारण मित्रांनो, आपण प्रयत्न करतोय हे तुम्हाला पहिल्यापासून सांगितलं होतं, परंतु सध्या थोडंसं वातावरण गढूळ आहे, त्यामुळे वेट अँड वॉचची फक्त भूमिका ठेवा. शांततेत क्रांती म्हणजे 2025 ची शिक्षक भरती, हे वाक्य तुम्ही अंडरलाईन करून ठेवा. कारण त्या पद्धतीने शिक्षक भरती झालेल्या, जागा वाढलेल्या तुम्हाला याच सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहायला भेटेल. सर्वांपर्यंत पोहोचवायचं आहे ज्यांना शिक्षक व्हायचंय. आणि लाईक करून आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला अशी वेगवेगळी पत्रकं सुद्धा पाहायला भेटतील. आणि शिक्षकांच्या हक्कासाठी, सन्मानासाठी आपण लढतोय आणि तुम्ही आहात म्हणूनच हे सर्व शक्य आहे आणि आपल्या प्रयत्नाला यश येते. तो नंतर शिक्षण मंत्री असतील, आयुक्त कार्यालय असेल आणि मंत्रालय असेल, इथला जो पाठपुरावा आहे 2022च्या शिक्षक भरतीपासून, ते तुम्ही पुराव्यानिशी या चॅनलच्या माध्यमातून पाहत आहात. आणि आता मात्र तुमच्यासाठी सुपर डुपर याच पत्रकामध्ये काही बदल झालेले दिसतात त्या भरतीच्या नियमामध्ये, ते सुद्धा आपण पाहणार आहोत. आणि हे बदल कोणते आहेत ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि ज्यांना खरंच शिक्षक व्हायचंय अशा भावी शिक्षकांपर्यंत पोहोचवा. आणि ज्या जिल्ह्यातून तुम्ही पाहताय ते सुद्धा नक्की सांगा. कारण तुम्ही थोडासा पॉझिटिव्हली असा विचार करतो आपण की जरी आपण आज हा व्हिडिओ मुंबईमधून जरी बनवत असलो तरी महाराष्ट्र राज्यातून बऱ्याच वेगवेगळ्या जिल्ह्यापर्यंत हा पोहोचतोय आणि त्याचा यांना फायदा होतोय त्या उमेदवारांना. याच्यासारखं समाधान कुठलंच नाहीये आणि मला असं वाटतं हेच खूप मोठं यश आपल्याला मिळवून देते. चला तर मित्रांनो, विषयाला सुरुवात करूया. पवित्र पोर्टल अंतर्गत आतापर्यंत वेगवेगळ्या आस्थापनाद्वारे भरती करण्यात यावी, कंपल्सरी पवित्र पोर्टलद्वारेच भरती करण्यात यावी असं अगदी 23 जून 2017 पासून शासन जी आर काढते, परंतु त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नव्हतं. आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, रजिस्ट्रेशन सुरू व्हावं, 100% पदभरती व्हावी, डॉक्युमेंट्स असतील, आदिवासी विभाग असेल, समाज कल्याण असेल, आश्रमशाळा असेल, अशा वेगवेगळ्या विषयावरती, कला क्रीडा कार्यानुभव विषयाच्या, माध्यमाच्या विषयावरती, अशा बऱ्याच विषयावरती आपण काम करत असताना जे काही वेटिंग लिस्ट आपण बोलत होतो ते सुद्धा सक्सेसफुली होत आहे. जी आपली मागणी आहे ते तुम्ही पत्रकाद्वारे बालुशा माने म्हणून ट्विटरला सर्च करा, तिथं तुम्हाला बरेच आपले निवेदनं दिसतील जे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या पत्रकामध्ये क्लिअर झालेलं आहे. आणि आता पोर्टलची जेव्हा रजिस्ट्रेशन सुरू होईल तेव्हा अशी बरीच पत्रक येतील, त्याच्यामध्ये अजून एकदा क्लॅरिटी तुम्हाला मिळणार आहे. लाईक करायला विसरायचं नाहीये, कारण आपण लढतोय ते केवळ तुम्ही शिक्षक व्हावं यासाठी. मित्रांनो, हे पत्रक आहे ते राज्यातील पवित्र पोर्टल प्रणालीद्वारे विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या खाजगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळेमधील शिक्षक निवडीसाठी पारदर्शक पद्धती विहित करण्याबाबतचं महाराष्ट्र शासनाचा जो जी आर आहे तो बघा 3 डिसेंबर 2025 रोजीचा आहे. ते तुम्ही तारीख सुद्धा पाहताय. आणि याच्यामध्ये त्यांनी पोर्टल कशा पद्धतीने सुरू करण्यात आलं आणि वेगवेगळ्या पदांवरती भरती करत असताना कशा पद्धतीने त्यांचे वेगवेगळे नियम आले आणि सगळीकडे पोर्टल भरती ही कंपल्सरी करण्यात आली. राज्याच्या ज्याही कोणत्या अनुदानित, खाजगी, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या ऊसतोडी कामगारांच्या मुलामुलींसाठीच्या निवासी आश्रमशाळा तसेच विद्यानिकेतन आश्रमशाळामध्ये पारदर्शक पद्धती करण्यात यावी याच्या संदर्भातला 2019चा जी आर आहे मित्रांनो, परंतु अजूनही तो इम्प्लिमेंट झाला नव्हता, परंतु तो आता आपल्या सर्वांच्या प्रयत्नातून होतोय याचं कुठंतरी समाधान वाटतंय. त्याच्यानंतर जो शासन निर्णय आहे तो खालील प्रमाणे आहे. तर आता ही जी काही पवित्र पोर्टल व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट याच्या संदर्भात अंमलबजावणी करताना काही सूचना आहेत त्या फॉलो करायच्या आहेत. काही सूचना आपल्यासाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहेत आणि ज्या आस्थापना आहेत, ज्या 1 ते 12च्या आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या महत्वाच्या ठरणार आहेत. तर मित्रांनो, आता आपण पाहूया की जी सरळ पद्धती आहे त्याच्यानुसार ही कशा पद्धतीने भरती होणार आहे.
संच मान्यता कंप्लीट करायची आहे आणि संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करून रिक्त पदांची माहिती यांनी करण्यात येईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो पोर्टल रजिस्ट्रेशनसाठी जे तुम्ही वाट पाहता मित्रांनो थोडासा पेशन्स ठेवा. थोडा जरी लेट आलो तरी आपण थेट येणार आहोत. जागा येतात आहे त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवूया. नक्कीच आपली ही जी आकांक्षा आहे ती पूर्ण होईल. आता नेक्स्ट आपण पाहतोय की भरती करता किमान शैक्षणिक. आता ही भरती कशी होणार आहे ते बघा दुसऱ्या मुद्द्यामध्ये दिलेलं आहे 2.2. त्याच्यामध्ये की व्यावसायिक व किमान शैक्षणिक अर्हतेसह विषयनिहाय शिक्षण सेवकांच्या रिक्त पदांची भरती विषयनिहाय, माध्यमनिहाय, प्रवर्गनिहाय व बिंदू नामावलीनुसार रिक्त पदांचा तपशील संबंधित शैक्षणिक संस्था पवित्र या प्रणालीमध्ये भरेल. आता जास्त पण आहेत त्यांना पोर्टलद्वारे हे सगळं भरायचं आहे, परंतु ते करत असताना त्यांना बिंदू नामावली तपासणी करून घ्यायची आहे आणि त्याच्या पद्धतीची ही कार्यवाही आहे. कशा पद्धतीची करायची आहे संस्थांना त्यांनी दिलेली आहे. ते जेव्हा इतर मागास व बहुजन कल्याण यांच्याकडे जेव्हा पाठवतील तेव्हा त्यांनी करायची आहे तेव्हा दिलेले आहे. मित्रांनो या संदर्भातलं जेव्हा आपण शिक्षण मंत्री दादा भुसे यांची भेट घेतली होती तेव्हा सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की हा जो विभाग आहे इतर मागास बहुजन कल्याण विभाग त्याचबरोबर आश्रमशाळा यांनी नुकतीच पोर्टलद्वारे त्यांना मार्गदर्शन सूचना दिल्याच होत्या. त्या अगदी एप्रिल महिन्यामध्ये दिल्या होत्या, परंतु त्यांनी आता माहिती घेतलेली आहे आणि त्याच्या पद्धतीने त्याच्यावरती कार्यवाही सुरू झालेली आहे. भुसेनचे पीए सुद्धा सांगितलं होतं, ओएसडीने सुद्धा सांगितलं होतं, परंतु जे रजिस्ट्रेशनची वाट पाहत आहे तुमच्यासाठी मित्रांनो सध्या पोर्टल भरती संदर्भात आतापर्यंत फक्त 2 मीटिंग झालेल्या आहेत. एक तर ऑनलाईन झालेली आहे आणि एक फिजिकल झालेली आहे आणि त्याच्यामुळे हळूहळू ही पत्रकं बाहेर येताना तुमच्या सर्वांच्या निदर्शनास येत आहेत. तर आता लक्षात घ्या आता जो हे सर्व जो त्यांनी संच मान्यता पूर्ण करायची आहे, लॉग इनला करायचं आहे आणि गोपनीय अहवाल त्यांनी विहित मुदतीत कंप्लीट करायचा आहे, अन्यथा पुणे इतर मागास बहुजन कल्याण यांच्याकडे पोहोचवायचं आहे. आता हे सर्व संस्थेसाठी SMS द्वारे त्यांना येणार आहे आणि इच्छुक व 2.6 बघा थोडंफार आपल्यासाठी आहे. इच्छुक व अर्हतापात्र उमेदवार जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून आपल्या अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीमध्ये पात्र गुणांसह पवित्र प्रणालीवर निश्चित केलेल्या कालावधीच्या आत अर्ज करतील. म्हणजे आता हे सर्व पोर्टलवरती जसं रजिस्ट्रेशन सुरू होईल मित्रांनो तसं सर्व क्लिअर होणार आहे आणि या रिक्त पदांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम देता येतील. आता हे झाल्यानंतर बघा अजून एक महत्वाची गुड न्यूज ज्याची आपण खरंच म्हणजे पहिल्यांदा आपण व्हिडिओच्या बिगिनिंगला उल्लेख केला होता ते म्हणजे मुलाखतीसाठी एकाच 10 उमेदवार न देता एकाच 3 उमेदवार पवित्र पोर्टल मार्फत व्यवस्थापकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सो खरंच स्वतःची आपण पाठ ठोकतायची आहे. हेच आपल्याला हवं होतं आणि ते आता कुठं तरी आपली जी मागणी आहे ती पूर्ण होते. कारण एकाच 10 म्हणजे ते उमेदवार तिथल्या तिथंच रोटेट होतात, परंतु आता ते सुद्धा एकाच 3 उमेदवार देण्यात येणार आहे आणि मग त्याच्यानुसार 30 गुण मुलाखतीसाठी असतील आणि त्याच्यानुसार त्या उमेदवाराची मुलाखतीत आल्यावर त्याचा डेमो घ्यायचा आहे आणि त्याच्यानुसार 7 दिवसामध्ये शैक्षणिक संस्थांना त्याची निवड करायची आहे आणि निवड झालेला उमेदवार 7 कार्यालयीन दिवसात हजर न झाल्यास गुणानुक्रमे पुढील उमेदवाराची नियुक्ती संस्था करणार आहे. जी आपण वेटिंग लिस्ट बद्दल बोलत होतो ती मुलाखत यादीमध्ये आतापर्यंत पॉसिबल होती, परंतु मित्रांनो ती आता पॉसिबल झालेली आहे की ती केवळ म्हणजे तुमच्या आशीर्वादामुळे. नेक्स्ट बघा 2.8 संबंधित शैक्षणिक संस्थांनी निवड सूचीतील उमेदवारांच्या मुलाखती दरम्यान संबंधित मूळ कागदपत्राची पडताळणी करायची आहे. आता ही कागदपत्र आहे ती कोणकोणती आहेत त्याच्या संदर्भात सुद्धा त्यांनी पूर्णतः डिटेल दिलेले आहे. अभ्यासक्रमांची गुणपत्रिका, प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त विद्यापीठाची शैक्षणिक व व्यावसायिक अभ्यासक्रम पूर्ततेची पदवी, पदविका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्र, जातवेदाचा प्रमाणपत्र, जर मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवार असतील क्रिमिलियर प्रमाणपत्र, शिक्षक पात्रता 1ली ते 8वी म्हणजे जे काही आपण टीईटी सीटीईटीचं कागदपत्र ते आपण क्वालिफाईंग जी परीक्षा आहे ती बोलतोय. सोबतच अभियोग्यता चाचणीमधील परीक्षेमध्ये मिळालेले गुण त्याची जी काही मार्कलिस्ट तुम्हाला आतापर्यंत तुमच्याकडे डाउनलोड केलेली असेल ती एकदा व्यवस्थित चेक करून घ्या आणि समांतर आरक्षणामधलं महिला, दिव्यांग, खेळाडू इत्यादी त्या प्रवर्गात आवश्यक असलेले इतर सर्व कागदपत्रांची तपासणी करतील. बरं हे जे कागदपत्र खोटे किंवा बनावट निघाले त्यांच्यावरती फौजदारी कार्यवाही होईल आणि त्वरित त्यांची सेवा सुद्धा म्हणजे समाप्त करण्यात येईल. आता हे लक्षात घ्या त्याच्यानंतर 2.10 दिलेला आहे त्याच्यानुसार त्यांनी हे सर्व सांगितलेलं आहे की नोंद नियुक्त प्राधिकारी अशी नोंद ऑनलाईन पद्धतीने करेल. उमेदवार पवित्र प्रणालीद्वारे उमेदवार प्राप्त होतील आणि एखाद्या उमेदवाराला जर आक्षेप असेल माझी मुलाखत चांगली झाली परंतु दुसरा कॅन्डिडेट घेतला तर 7 दिवसामध्ये ते करायचं आहे. परंतु मित्रांनो इथे एक मला ऍडमिट करावं असं वाटतं ही फक्त बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे असं काही सुद्धा होत नाही.
कोणी आक्षेप घेतल्यावरती कुठलाही शिक्षण प्राधिकारी असेल, शिक्षणाधिकारी किंवा विस्ताराधिकारी असेल तो लक्ष देत नाही. नेक्स्ट आहे 2.11 बघा. छाननी अंतिम मूळ कागदपत्र योग्य असल्याची खात्री झाल्यास नियुक्तीस पात्र उमेदवारांना खाजगी शैक्षणिक संस्था व्यवस्थापन 7 दिवसाच्या आतमध्ये कालावधी ईमेलद्वारे नोंदणीकृत दाखले नियुक्तीपत्र पाठवेल. हे नियुक्तीपत्र सुद्धा त्यांना मिळणार आहे. आता हे लक्षात घ्या की आपोआपच जेव्हा त्यांची नियुक्ती स्वीकृत बंधनकारक राहील बघा. 7 दिवसाच्या आत त्यांना हे बंधनकारक आहे. जर त्यांनी नियुक्ती पत्र त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी 7 दिवसामध्ये ऑनलाईन रुजू करून घेतील. म्हणजे ऑनलाईन मध्ये ते दाखवतील की हा शिक्षक रुजू झालेला आहे, त्याच्या पद्धतीचे त्याची कागदपत्र निवड करून ते सर्व करणार आहे. आणि जर निवड झालेले उमेदवार संस्थेने रुजू करून न घेतल्यास अशा संस्थांच्या आश्रमशाळेतील संबंधित पद व्यपगत करण्यात येईल. म्हणजे लक्षात घ्या, हे पदच ते काढून टाकणार आहेत. त्यामुळे हा एक कुठंतरी अशा आश्रमशाळांवरती एक बडगा आहे की लवकरात लवकर प्रोसेस करा, अन्यथा ते पद तसंच ते म्हणजे ते नंतर ते पोर्टलद्वारे ती पद भरलं जाणार नाही. त्यामुळे हिचं सुद्धा एक कुठंतरी टांगती तलवार त्या उमेदवारांच्या मध्ये पण आहे आणि त्या आस्थापनेच्या वरती सुद्धा सरकारने दिलेली आहे. बरं, अशा मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया या प्रकारासाठी उमेदवार निवडणुकीसाठी हजर न राहिल्यास अथवा अपात्र ठरल्यास रिक्त झालेल्या पदासाठी पुन्हा निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण जशी मागणी केलेली आहे त्या पद्धतीने पहिला राऊंड होतोय, जो विथ इंटरव्ह्यू, विदाउट इंटरव्ह्यू, आणि त्यानंतर रिक्त अपात्र गैरहजर राऊंड सुद्धा होणार आहे पवित्र पोर्टल भरतीमध्ये. आणि हीच ती गुड न्यूज आहे, ती तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे. एक बिंदू एक भरती, त्यामुळे कोणताही राऊंड झाला तर एकदाच उमेदवाराला संधी मिळणार आहे. त्यामुळे अशा आस्थापनांच्या शाळेमध्ये विथ इंटरव्ह्यूच्या सुद्धा जागा आहेत आणि विदाऊट इंटरव्ह्यूच्या सुद्धा जागा आहेत. नुकताच आपण चॅनलवरती सुद्धा व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये बरेच अशा कमेंट्स मध्ये विचारलं होतं की दोन्ही जागा असतील का, तर येस, दोन्ही जागा असणार आहेत. बरं, नेक्स्ट पाहूयात की नियुक्तीसाठी हजर न झाल्यामुळे अपात्र झाल्यावर रिक्त राहिलेल्या शिक्षण सेवकाच्या पदावर प्रत्यक्ष यादीतील पुढील उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. अफलातून निर्णय आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. सोबतच वेटिंग लिस्ट बद्दल जी आपण बोलत होतो तिथं सुद्धा आहे आपली जी मागणी आहे शिवनिटी फाउंडेशनची ते कुठंतरी क्लिअर आणि पिक्चर क्लिअर झाल्याचं दिसतंय. वेटिंग लिस्ट सुद्धा यावेळेस आहे. त्यामुळे पहिल्या भरतीमध्ये जे बदल झाले होते, चुका झालेल्या आहेत 2022च्या, 2017च्या, आता होऊ नयेत 25च्या भरतीमध्ये, याच्यासाठी सतत आपण पाठपुरावा करतोय आणि त्याला यश येतंय. हे केवळ शक्य आहे ते म्हणजे तुमच्या सर्वांच्या तीव्र इच्छाशक्तीमुळे, कारण तुम्हाला शिक्षक व्हायचंय. येस, या शासन निर्णयानंतर करण्यात येणाऱ्या शिक्षण सेवक नियुक्तीकरता वैयक्तिक मान्यता ना हरकत प्रमाणपत्राची गरज नाहीये. त्यामुळे अल्पसंख्याक संस्था संचलित विमुक्त जाती व भटक्या जमाती आश्रमशाळा अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेले शिक्षण सेवक यांची नियुक्ती वगळून पवित्र प्रणालीमार्फत करण्यात आलेल्या शिक्षण सेवक नियुक्ती करता यापूर्वी असलेल्या तरतुदी लागू राहणार नाहीत. त्यामुळे हे लक्षात घ्या. आणि अजून एक महत्वाचं आहे की शिक्षण सेवकांच्या नियुक्तीचा कालावधी हा 3 वर्षाचा असणार आहे. त्यामुळे जो काही शासन निर्णय आहे 2003चा, तसेच 13/10/2000चा जे शासन निर्णय आहे त्याच्या पद्धतीने 3 वर्ष शिक्षण सेवक म्हणून परीक्षाधीन कालावधी क्रीडा विभागाच्या निर्णयाधीन आहे, ते करावं लागणार. नियुक्तीचे माध्यम आहे शिक्षण सेवक पदासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक व्यावसायिक अर्हतेनुसार उमेदवाराने ज्या माध्यमांसाठी अर्ज केला असेल त्या माध्यमासाठीच्याच पदावर नियुक्ती देण्यात येईल. उमेदवाराने कोणत्या माध्यमासाठी अर्ज केलेला आहे हे लक्षात घ्या. त्याच माध्यमाची जर तिथे जागा असेल तर त्याचं सिलेक्शन होणार आहे. हे सर्व सेल्फ सर्टिफाय करताना आपण येत्या काळामध्ये अशी माहिती तुम्हाला युजफुल असणार आहे, ती तुम्ही देतच राहू. शिक्षण सेवकांची वयोमर्यादा. आता वयोमर्यादामध्ये बघा यांनी दिलेलं आहे, शिक्षण सेवक पदी किमान वयोमर्यादा 18 वर्ष व कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 38 वर्ष व मागास प्रवर्गातील उमेदवारांकरता 43 वर्ष राहील. समांतर आरक्षण व दिव्यांग उमेदवारांना शासनाने वयोमर्यादा विहित केलेली लागू राहील. वयोमर्यादेवर शासन वेळोवेळी विहित करेल अशी वयोमर्यादा शिक्षण सेवकांना लागू होईल. त्याचबरोबर मित्रांनो, आता या शिक्षक भरतीमध्ये नोटिफिकेशनचं एज ग्राह्य धरलं जाणार आहे. लवकरच आपण त्याच्याबद्दलचा सुद्धा व्हिडिओ पाहतोय, कारण त्याच्या संदर्भात आपण पाठपुरावा सुद्धा करत आहोत. बरं, 6वा मुद्दा आहे शिक्षण सेवक भरती पवित्र प्रणालीद्वारे न करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना शाळांना संबंधित रिक्त पदाचे वेतनेतर अनुदेय राहणार नाही. त्यामुळे पोर्टलद्वारे भरती करावीच लागणार आहे. त्याच्यासाठी आपण कंटिन्यू फॉलोअप घेतोय, तुम्ही पाहिलेला आहे, आणि जिथं पाहिजे तिथं फॉलोअप घेतोय. अननेसेसरी कुठंही तुम्हाला बिना कामाच्या आमदाराकडे जा, खासदाराकडे जा, व्यवस्थापनाकडे जा, सरपंचाकडे जा असं कधीच आपण सांगितलेलं नाहीये, कारण त्याच्या संदर्भात आपल्या टीमच्या माध्यमातून आणि तुम्ही सर्वांच्या माध्यमातून आणि आपण स्वतः ग्राउंडवरती जिथे लागणार आहे लिंक, तिथंच आपण लिंक जोडण्याचा
प्रयत्न करत आहोत, कारण आपला बॉल हा कोर्टमध्ये गेला पाहिजे. नेक्स्ट आहे की अल्पसंख्याक संस्था व संचलित आश्रमशाळेतील शिक्षण सेवक भरती अनुकंपा तत्वावर नियुक्त करण्यात आलेले शिक्षण सेवक भरती पवित्र प्रणालीमार्फत नियुक्ती प्रक्रिया लागू राहणार नाही. आता अनुकंपा तत्वावरती आहेत किंवा शिक्षण सेवक भरतीमध्ये आहेत, ते काही लागलेले असतील त्यांना ही जी पवित्र प्रणाली मार्फतची प्रक्रिया ती लागू नाहीये, त्यामुळे त्यांनी त्याचं टेन्शन घेऊ नये. नेक्स्ट आहे विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गाची खाजगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींसाठी विद्यानिकेतन शाळातील ही संगणक प्रणाली राबवण्याच्या अनुषंगाने इतर हे अधिकारी नोडल अधिकारी म्हणून काम पाहतील. आता हे त्यांच्यासाठी दिलेलं आहे, कशा पद्धतीने ते लॉग इन वरती पासवर्ड जनरेट करणार आहेत, सूचना देणार आहेत, उमेदवारांना कशा सूचना देणार आहेत, पोर्टल वरती कशा सूचना येतील याच्या पद्धतीचे पूर्णतः त्यांनी नियम त्यांच्यासाठी दिलेले आहेत. सदर शासन निर्णय हा www.maharashtra.gov.in या वेबसाईट स्थळावरती हा संकेतांक क्रमांक आहे, तो सुद्धा तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता. आणि मित्रांनो, अशा प्रकारे शिक्षक भरतीसाठी जे वाट पाहतात त्यांच्यासाठी आशेचा किरण नव्हे तर आशेचा सूर्य आता उजाडलेला आहे. जागा जास्त येतील, परंतु शिक्षक भरतीच्या नियमामध्ये तेच उमेदवार पुन्हा लागणार नाहीत. सोबतच वेटिंग लिस्ट सुद्धा असेल, त्या उमेदवारांचं नुकसान होणार नाही जे उमेदवार ती परीक्षा देणार आहेत. अशा बऱ्याच नियमासह एक बिंदू एक भरती करत असताना सर्व प्रवर्गाच्या उमेदवारांना कसा न्याय मिळेल याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय आणि तो प्रयत्न सक्सेस होतोय. तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की लिहा, कारण शेवटी तुमचं जे मत आहे ते महत्वाचं असणार आहे आणि अर्थातच तुम्ही शिक्षक होणारच आहात आणि त्यासाठी आम्हा सर्वांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असंच लढूया आणि जिंकूया सुद्धा. स्टे कनेक्टेड. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवनिटी. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ज्याला खरंच मनापासून शिक्षक व्हायचंय ना, अशा महाराष्ट्रातल्या लाखोंपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा.